नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वप्नपूर्ती सोसायटी, सर्वोदय नगर, मुलुंड पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत. सोनाली सचिन हळदणकर या वहिनींना भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. हळदणकर कुटुंबाला बोलतं करूया. जाऊन भेटूया लगेचच सोनाली वहिनी आणि सचिनजींना. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, सचिन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं, ओळख करून देते. द्या. हे माझे मिस्टर सचिन नमस्कार. हळदणकर. या माझ्या सासूबाई, ही नमस्कार. माझी मुलगी श्रिया, बरं, ही माझी जाव, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. या माझ्या सासूबाई, मावस सासूबाई, या नमस्कार. मामे सासूबाई. ते आमचे शेजारी आहेत. पहिल्या हो. ती संगीता, ती सुरेखा, त्या वहिनी आहेत. बरं. आणि त्या दुसऱ्या एक वहिनी आहेत. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? बालपण दादरचं, खेडगल्ली, सिद्धिविनायकच्या जवळ. तुमचं? माझा मुलुंडमध्येच इथेच बालपण. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आई वडील आणि मी. आणि तुमच्या घरी? माझ्या घरी आई, मी आणि एक बहीण आहे मोठी. कसं गेलं बालपण? बालपण खूप छान गेलं. दादर मधलं बालपण खूप छानच असतं. म्हणजे मुलुंडमध्ये नसतं की काय? नाही, पण दादर मधलं जास्ती चांगलं अच्छा अच्छा, असतं. बालपण. तुमचं कसं काय गेलं बालपण? माझंही बालपण फार छान गेलंय. हा, म्हणजे आता नाही. बरं, आताही चांगलं चाललंय. चांगलं तसं. चाललंय. हा. बालपण नाही ना पण. शाळा कुठली तुमची? माझी मुलुंडमध्ये सेंट पायस 10th हायस्कूल. आणि तुमची? माझी आई ॲशलेन, ॲशले. 10वी पर्यंत तिथे. तिथे, आणि नंतर कीर्ती कॉलेज 15वी पर्यंत. वा. तुमचं? माझं मी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे. आणि मग गाव कुठलं? माझं राजापूर, रत्नागिरी जिल्हा. राजापूर. हो, तुमचं कशी? गाव? माझं गाव गावडे आंबेरे, पावसच्या मध्ये आहे ती. रत्नागिरी. रत्नागिरी पावस म्हणजे आपले स्वामी स्वरूपानंद. स्वरूपानंद हो. महाराजांचं. गावी वगैरे जाता? नाही, आम्ही कधी गेलो नाही पहिले गावी. पण काय झालं, नंतर मिस्टर म्हणजे माझ्या सासूबाईंचं ते माहेर होतं, त्यामुळे आता तिकडे जाणं होतं नेहमी. तुमचं? माझं तर दरवर्षी म्हणजे वर्षातून 3-4 वेळा जातो मी गावाला? हो हो. जत्रा असते रथसप्तमीची. कणकादित्य मंदिर जे आहे, सूर्य मंदिर, भारतातील 12 सूर्य मंदिरांपैकी एक दत्ताचं. हा. फार पुरातन आहे, 1000 वर्ष पुरातन असं. मग तिकडे आता जाता? जत्रेला वगैरे आता येणार. परत असं मध्ये मध्ये जाणं असतं. गावाकडची ओढ तर आहेच मला. तुम्हाला हो. लहानपणापासून? लहानपणापासून. का हो एवढं आवडायचं गाव? काय आवडतं. कारण काय म्हणजे? कारण म्हणजे सगळ्या दृष्टीने, म्हणजे निसर्गाच्या दृष्टीने पण गाव माझं सुंदर आहे आणि सर्व गोष्टींनी संपन्न आहे गाव. बरं. पण लग्न करताना किंवा लग्न जमवताना गावातली मुलगी बघावी असं नाही वाटलं? नाही, गावातले तिथे बघत होतो, पण एवढं की मुंबईत बघत असताना होते. हा, म्हणजे मुंबईत गावी पण बघण्याचा प्रयत्न चालू होता कोणा सांगितलेलं, मावशींना वगैरे. पण काय मुंबईत राहणं म्हटलं तर तिथले राहणीमान आणि मी जे नोकरी वगैरे करत असताना सगळं त्या कशी गोष्टी ओळख फरक झाली पडतो. तुमची? माझ्या मावशीचं वधूवर सूचक मंडळ आहे. तिने माझा फॉर्म भरून ठेवला होता, आणि ह्यांचे एक काका आहेत, त्यांचं पण आहे वधूवर सूचक. मग ते एकमेकांचे फॉर्म बघून असं एक्सचेंज झाले आणि बघण्याचा प्रोग्राम वगैरे कुठे झाला? कबूतरखान्याला, मावशीचं घर आहे दादरला. अच्छा अच्छा. तिथे झालं. किती वर्षापूर्वी? 17 वर्ष 17 वर्ष झाली. 17 वर्षापूर्वी कबूतरखान्याला तुम्ही म्हणजे बघण्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे आमच्या लग्नालाच आता 17 वर्ष कालच झाली. 17 वर्ष पूर्ण. फोन आला तो आमच्यासाठी एक gift आहे. आमच्यासाठी एक अॅनिव्हर्सरी गिफ्ट होता. कारण खूप वाट बघत होतो आम्ही या क्षणाची. लग्न जेव्हा झालं तेव्हा तुम्ही काय नोकरी करत होते? हो, मी नोकरी करतो. कुठे? म्हणजे त्यावेळेस मी सेल्स एक्झिक्युटिव्ह होतो तेव्हा. हा. आणि ज्या दिवशी आमचं बघण्याचा प्रोग्राम झाला, सगळं झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला प्रमोशन आणि सगळं तसंही झालं. बघितल्याबरोबर प्रमोशन झालं? हा, आता झालं आता तसं. पण तुमचं जे काही आता 17 वर्षाचा संसार आहे, त्याच्यात जे काही यश मिळालं त्याचं श्रेय वहिनींना द्याल तुम्ही? थोड्या प्रमाणात नक्कीच देईन. का हो? पूर्ण का नाही? पूर्ण कारण तिलाच मला काही गोष्टींना फोर्स करावं लागतं की एनकरेज करावं लागतं की तू असं कर. असं का करायला लागतं?
ते बेटर सजेशन देऊ शकतात मला, असं मला वाटतं. त्यामुळे काही गोष्टीत मी त्यांचं सजेशन घेते आणि मग पुढे जाते. पण 17 वर्ष एकदम आनंदामध्ये. आनंद असं नाही, मध्ये चढ उतार बरेच आले, तू हे सगळं झालं. असं काय एकदम हा. गुडी गुडी असं काही नाहीये, पण आहे ठीक आहे. अच्छा, म्हणजे असे चढ उतार तुमच्याही हो, बाबतीत खूप आले. खूप. मग मला सांगा, कुठे कुठे फिरायला घेऊन गेले हो 17 वर्षात? फक्त गावी आणि एक गोव्याला आमची कुलस्वामीन आहे, तिथे फिरणं फार कमी होतं, कारण त्यांना असं जास्ती आवड नाहीये फिरण्याची. नाहीये. मग नाहीये. कसली आवड आहे त्यांना? त्यांना राजकारणाची किंवा दुसऱ्याला मदत करायची, दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून जायचं, त्यासाठी आपली सगळी कामं सोडून द्यायची, असं म्हणजे त्यांचा स्वभाव आहे तो. एका बाबतीत ठीक आहे, पण कधीतरी त्याच्यामुळे घरी पण आम्हाला त्रास होतो कधीतरी. तुमचं काय म्हणणं आहे वहिनी? ना फिरण्याच्या बाबतीत काय आलं नाही, होतं, तुमच्याबद्दल नाही विचारत, यांची आवड काय आहे ते. हा त्यांच्या आवडीचं सांगतो. फिरण्याच्या बाबतीत त्यांना फिरायला नेण्याचं असं काय आलं की मी जिथे नोकरी होतो, मी पूर्ण वेस्टर्न रिजन गुजरात महाराष्ट्र फिरत असं मी कंटाळलेलो असायचो, म्हणजे जाऊन येऊन वगैरे. आणि मग शेड्यूलच तसा व्हायचा नाही, मग परत कधी जाणं येण्याचं, कारण माझं कधी टूर निघायचे मला सांगता येत नाही, नाही. हे सगळं ठीक आहे, दुसऱ्यांसाठी धावत असतात. हा? त्याला मात्र लगेच तुमच्याकडनं प्राधान्य असतं. नाही नाही मग बायकोसाठी जरा प्राधान्य दिलं तर बिघडलं कुठे? नाही, असं नाही, असं नाही देतो. नाही, माझं म्हणणं काय आहे, पूर्वी फिरायला त्या काय म्हणाल्या, फिरायला नेण्याचं प्रमाण कमी आहे, तुम्हाला आवडत नाही. नक्की नक्की. पण ते जर कोणाच्या मदतीसाठी जर फिरायला पटकन जायचं झालं तर घेऊन जाणार, समोरच्याला मदत म्हणून. फिरायला म्हणजे नाही, इथलं इथं स्थानिक लेवललाच कुठे काय मदत, कोणा अडचणी काही असेल तर म्हणजे त्यासाठी दुसऱ्यांसाठी जाता. तसंच जरा यांच्यासाठी वेळ काढला तर काय आहे? काय नक्की हल्ली सुरुवात केलीच आहे आता. कधीपासून झाली आता, म्हणजे गेल्या वर्षापासून तिलाच वेळ देतोय मी जास्त. अरे वा. आणि त्याचं खरं म्हणजे सांगायचं मग आम्हाला 16-15 वर्षानंतर आम्हाला आमचे मुलगी झाली लग्न. आणि तिच्यानंतर आमचं आयुष्य खूप बदललं, खूप बदललंय. खूप म्हणजे खूप सुखात चाललंय. आणि असं. थोडस तिच्यामुळे त्याच्यात खूप फरक थोडीच पडलाय. दुःखाची गोष्ट एवढीच होती आमची की माझे वडील 20 दिवस आधी गेले. त्यांना बघायचं होतं, त्यांना खूप हे होतं. अच्छा अच्छा. ते आमच्या मनात एक हे राहून. पण आता सगळं व्यवस्थित आता सगळं व्यवस्थित. होय ना? खूप छान. हो. एकदम म्हणजे तिच्या येण्यानंतर तिच्या येण्याने खूप हो, फरक हो. पडला. मग आता तुमच्या दोघांची जबाबदारी वाढलेली आहे, हो हो की नाही, की तिला अत्यंत आनंदात ठेवावं. बरोबर. हो आणि त्याच्यासाठी तुमच्या घरात कुठेही कोणाच्याही डोळ्यात कधी पाणी न येऊ देणं, ही दोघांची जबाबदारी हो, आहे. हो. आणि बाबांचा आशीर्वाद आहेच. हो 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 की? हो. बरं, आता पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. चालेल. या पहिल्या खेळामध्ये तुम्हाला वेळ आहे 1 मिनिटाची, हम्म. आणि ती चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. बरं. हा? अच्छा. गावठी फ्रीज, माठ माठ लव यू श्रिया. लव यू श्रिया. 20 सेकंद झाली. जय जय शिवराय. इथे इथे पाठीमागे जय जय शिवराय. जरा जरा बाजू कोणी देऊ नका तुम्ही. कोणी देऊ नका, कोणी देऊ नका. घरगुती सेकंद मनी राहिले. बँक. 10, 9, 8, लवकर लवकर लवकर. 7. अरे वा वा, अभिनंदन. बसा. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. धन्यवाद. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला चांदीची तुळस मिळाली, वहिनी, अभिनंदन. धन्यवाद. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद तुमचे. सगळे शांत आहेत, सगळ्यांना नंतर देतो बोलायला. चालेल. हं? तुम्ही काय करता सध्या? मी आता 2 वर्ष ही झाल्यापासून जॉब सोडला. त्याच्या आधी मी कस्टम हाऊस एजंटकडे एक्सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करत होते. नोकरी करत होते. तुम्ही नोकरी करता? मी आता एक स्वतःचा छोटा बिझनेस सुरू केला आहे, अरे हेल्थ प्रोडक्टचा आहे. अच्छा अच्छा, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि आता तक्रारी बघूया कुठल्या कुठल्या आहेत. घरातल्या घरात बसून असता. आता ही छोटी झाल्यापासून घरातल्या घरात, त्याच्या आधी मी ऑफिस सगळं करत होते. सकाळी लवकर उठत नाही, तिच्यामुळेच झोपायला लेट होतो, 2:30-3 पण वाजत कारण होते. नाही, आरोप मान्य हा, आहे का? मान्य मान्य. नवऱ्याशी भांडत असतात. हो, आता काय पटलं नाही की भांडायलाच लागतात, त्याच्याशिवाय काम होत नाही. बघा काय आरोप आले. चिडचिड जरा कमी करायला पाहिजे. बरोबर. खूप चिडचिड होते माझी. हो ना. रागीट स्वभाव आहे. जेवण करण्यात फार इंटरेस्ट नाहीये तुम्हाला, असा आरोप आहे. म्हणजे हा, असं एवढं नाही,
करते पण असं खूप असं मी म्हणजे माझ्या सासूबाई सुगरण आहेत, त्या खूप छान जेवण फिश हे बरं आहे. वगैरे छान असं म्हटलं की बनवतात. नाही, सासूबाई सांगते. kitchen मध्ये. त्यामुळे पण मग ते take over नाही माझ्या करायचं. त्यामुळे मला एवढा ते करायला मिळत नाही, वाव नाहीये त्याच्यासाठी. तुमच्या बोलण्यामुळे बऱ्याचदा समोरच्याचं मन दुखावतं. हो, कारण मी फटकन जे माझ्या मनात आहे ते मी तोंडावर बोलून जाते, मला मागे बोलायची सवय नाही. त्याच्यामुळे समोरच्याची हा, मनं कारण मी दुखावतात. फटकन बोलते, त्यामुळे म्हणजे माझा राग तेवढ्यापुरती असतो आणि तो एकदम खूप म्हणजे असतो, खूप आरोप प्रमाण. मान्य. हा, आरोप मान्य. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही नवऱ्यावरच अवलंबून राहता. हो, सध्या तरी. 2 वर्ष झाली. हो, 2 वर्ष झाली. त्याच्या आधी मी स्वतंत्र होते. बरं वहिनी, एकंदरीत पाहता या घरात सुख हो. आणि लक्ष्मी येणं या दोन्ही गोष्टी या घरातल्या आनंदावरती आहेत, बरोबर घरातल्या रागावरती आहेत. बरोबर. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? मी राग कंट्रोल करायचा प्रयत्न करेन, होईल की नाही सांगता येत नाही, मग पण काय मी उपयोग आहे? प्रयत्न करेन. नाही मग काय उपयोग? नाही, प्रयत्न आज करेन. होम मिनिस्टरचा कॅमेरा आलाय, एक कमिटमेंट करायची असेल, कारण शेवटी हे बघा माणूस आहे, स्वभावात बदल होत नाही असं शक्य नाही. बरोबर. कारण मी अनेक 14 वर्षे घरं बघतोय. बरोबर ठरवलं तर सगळं शक्य आहे. बरोबर. आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? चिडचिड कमी करायचं माझंही प्रयत्न तिला हे सांगणं असतं की बोले एखादा वृद्ध व्यक्ती असते तर पिकलेलं पान जसं हिरवं होतं, पण आपण हिरवं असताना ते सगळं काय होऊ शकतं व्यवस्थित, ते आहे त्याच्यात आपण बदल करू शकतो, असं माझं नेहमी सांगणं असतं तिला. पण दुसऱ्यांकडनं आपण अपेक्षा करतो. समजा माझी आई बरं, असेल, तुम्हाला मला विचारायचंय, तुम्ही स्वभावात कुठला बदल करणार? मी स्वभावात म्हणजे मी हल्ली फार बदल सुरुवात झालीच आहे. मी हल्ली बाहेर जास्ती लक्ष देणं बंदच केलं मी एक आता. सांगू बदल, हा, सांगा ना. नक्कीच समोरच्याचं ना. आधी ऐकून घ्या आणि मग आपली प्रतिक्रिया द्या. नक्की नक्की. आणि त्याच्यामुळे कदाचित वादाला तुम्ही सुद्धा कारणीभूत ठरत असता आणि मग एकाला 2, दोनाला 3 शब्द वाढत जातात. आता तुमचा राग कमी होईल ना? हो हो, नक्की. नक्की. त्या मुलीची पाठी आहे तुमच्या, बघा किती छान तिचे चेहरे हसरे आहेत. या लेकराला अजून काही कळत नाहीये, पण जेव्हा कळतं होईल त्यावेळेला आपली आई चिडते किंवा बाबा चिडतात असं वाटू नये, म्हणून राग कमी करा. ती आताच सांगते आम्हाला, बाबाला ओरडू नको, मला म्हणते आईला ओरड, असं सगळ्या या गोष्टी ती आम्हाला ते असं करते. खूप आहे ती. या चित्र काढायचं. दहा, 9, 8, 7, 6, 5. पडवळ असं असतं. लावडं का ना लावडं. माझी जाऊ माझ्या मनातलं चांगलं ओळखते. पण कशालाही पडवळ म्हणते. बरं चला, अभिनंदन, हे बक्षीस मिळालं धन्यवाद. तुम्हाला. तुम्ही घ्या. दहा, 9, 8. कुठे मुलुंड मध्ये फिरतात असे? मुलं नाही फिरत म्हणून दिसत नाही. चला, अभिनंदन, हे बक्षीस धन्यवाद. तुम्ही मिळवून दिलं वहिनी. तिसरं तुम्ही काढा. तुम्ही काढायचं होतं. दहा, 9, 8. कोणी सांगितलं कबूतर? नंदेने असं असते कबूतर? म्हणून घरावर काढलेला, आमच्या बिल्डिंगवर असतात. अशी कबूतर असतात? कबूतर नाही. ते पक्षी म्हणू शकतो पण कबूतर नाही म्हणू शकत. माझं ड्रॉइंग खूप लग्नच करा. कबूतर खाण्यावर ठेवलं. तरी नाही का. अभिनंदन. धन्यवाद. तुमच्याकडे आहे. आपण कोण यांच्या? आई आई. तुमचं काय म्हणणं आहे जावयाबद्दल? चांगले जावे माझी जावई चांगले आहेत. हा. आणि मुलीचं काय म्हणणं आहे मुलीबद्दल? मुली पण व्यवस्थित आहे. हो, पण थोडा राग कमी केला पाहिजे. हा, राग कमी करा पाहिजे. द्या सासूबाईंकडे द्या. सून माझी चांगली आहे. कोण आलं गेलं तर सगळं व्यवस्थित उठाबस करते सगळी, मला काही बघावं लागत नाही.
बाकी ठीक आहे. पण सुगरण तुम्ही आहात हो म्हणता पण स्वयंपाक ते करते तरी पण ती थोडंफार करते. हो काय? ही रडत असली तर मग मला कारण हिला मग आईच पाहिजे असते. ओके, अजून कोण बोलणार? द्या. म्हणजे माझ्या वहिनीबद्दल काय म्हणजे व्यवस्थित आहे सगळे एकदम, आणि भाऊ पण उत्तम, आणि पण दोघं मगाशी एवढे आरोप केले, चिडचिड करते, पण मी रागाराग थोडी करते. उशिरा आली ना, त्याच्यामुळे मला चिठ्ठी लिहिता आली नाही ते. तर मी तिला सांगितलं म्हणजे खूपच छान आहे. तर भाऊ पण माझा खूप छान आहे, दोघांचं बॉन्डिंग एकदम व्यवस्थित आहे. दोघांना म्हणजे दोघे एकमेकांना सांभाळून घेतात. जाऊबाई आहे बोला. आणि काय नाही, खूप लिहिलं तिच्याबद्दल, चिडचिड आहे वगैरे वगैरे, पण तशी ती मनाने खूप छान आहे, म्हणजे प्रेमळ आहे. आणि ऍक्च्युली माझं आणि तिचं पण बॉन्डिंग जाऊबाई म्हणून नाहीये, एक फ्रेंड म्हणून आहे, आणि आम्ही दोघी पण तसेच काय राहतो. कुठला त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं? थोडं चिडचिड कमी केलं पाहिजे, पण होईल ते थोडं थोडं. तुम्हाला मिळतात चटके कधी? नाही, माझी मी म्हटलं ऍज जॉब करत होतो एका आम्ही एकत्रच जॉब करत 2 होतो. वर्षापूर्वी मी सोडला, ती कंटिन्यू करते आहे. ओके. अजून कोण बोलणार? मी नणंद आहे. मग आमची वहिनी जशी ती स्वतः तिने मान्य केलं की मी रागीट आहे तडकीफड बोलते, पण मनात काही नाही. पुन्हा आपण मागे फिरलो, ती पुन्हा मागे आली की पुन्हा स्वतःहून हाक मारणार. आणि दादा आमचा पहिल्यापासूनच सरळसोट स्वभावाचा आहे, जे आहे ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं. मग तो घरातच नाही बाहेरही. पण दोघंही एकदम पुन्हा दोघांचे स्वभाव तसे सारखे आहेत, पण पुन्हा जुळवून घेतात, आणि आमच्याशी घरात तसंच वातावरण आहे. ही माझी 15 वर्षापूर्वीपासूनची मैत्रीण आहे, आणि ट्रेनचा ग्रुप आहे आमचा. ॲक्च्युली आमचा 15 जणींचा ठाणा ते विटीपर्यंतचा ग्रुप होता, आणि आजपर्यंत आमची म्हणजे मैत्री टिकून आहे, आणि सुंदर स्वभाव आहे. आणि असं म्हणजे कधी आम्हाला म्हणजे वाटलंच नाही की आम्ही मैत्रिणी आहोत. ॲक्च्युली इतकं म्हणजे दोघी आमचं शेअरिंग आहे. मला तुम्हाला विचारायचंय की हे सगळेजण तक्रारी करतायत, तुमच्या मैत्रिणींनी, बहिणींनी, सगळ्यांनी, नंदांनी, इतकं सगळ्यांनी तक्रार केली, कौतुक केलं, आणि जे जे मनातलं आहे ते चिठ्ठीत लिहिलं. खरं तर हो. कारण बोलायचं डेअरिंग नसतं कधी कधी ना घरात, पण त्यांना माहितीये 10 मिनिटांनी मी जाणार आहे ते. वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी सगळ्यांचीच मागेन, ज्यांना म्हणजे माझ्या बोलण्यामुळे जे कोण दुखावले असतील त्या सगळ्यांची मी क्षमा मागेन. आणि तुम्ही? मी क्षमा मागायची असेल तर सर्वप्रथम हिची मागेन की हिला मी वेळ देऊ शकलो नाही फार गेल्या 15 वर्षात तरी, म्हणजे ह्या 2 वर्षात तर देतच आहे, पण त्यापूर्वी मी नाही देऊ शकलो होतो. आणि इतर माझे जे मित्र परिवार, आई वगैरे किंवा नातेवाईक आहेत त्यांचे, कारण माझा स्वभाव असा आहे की मी कधी पटकन बोलून जातो, मनात नाही ठेवत. म्हणजे मतभेद असतात, मनभेद नाही ठेवत मी कधी. असं त्या हिशोबाने मी त्यांची क्षमा मागतो. असं काही चुकलं असेल माझ्याकडून तर. चला, एकंदरीत 2 वर्षात लेक आल्यानंतर या घरात वातावरणच बदलायला लागलेलं आहे. त्याच्यात आज होम मिनिस्टरचा कॅमेरा आला, म्हणजे उद्यापासून जे काही छोटंसं खटखुट होतं तेही जाणार आहे. आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुमचा फोन आला, ते आमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट होतं. लग्नाचा वाढदिवस साजरा झाला आज. हो की नाही? त्या दोघांनाही शुभेच्छा. आणि उद्यापासून होणाऱ्या चांगल्या बदलासाठी त्यांच्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, वैभव राहू दे यासाठी प्रार्थना. आणि आजपासून जे ठरवलेलं आहे, दोघेही रागावरती नियंत्रण ठेवणार, आणि या घरात सुख, समृद्धी, आनंद नांदण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार. तेव्हा त्यांच्या या संकल्पनेला मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेट असते. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.